आदित्य आणि शुभम दोन सलामीवीर बॅट्समॅन न्यू स्टार लोणार टीमच्या माध्यमातून पहिलं षटक निलेश. ओव्हर द विकेट ना चेंडू अंडरम बॉक्सला टॅप झाल्या रनआउटची संधी आहे. दरम्यान खराब क्षेत्ररक्षण. इथनं मिळेल एक धाव आणि धावांचं श्रीगणे शोध असताना एकूण 2 धावा स्कोरबोर्डवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. निलेश पहिलं षटक आहे. टायगर स्पोर्ट्स चौदरपाडा विरुद्ध न्यू स्टार लोणार. ऑन साइडला स्क्रो द विकेट खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू डीप मध्ये स्क्वेअर लेगला फील्ड होईल. दरम्यान इथनं मिळते एक धाव आणि एका धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या 1 न जातीये पुढे. एकूण धावा या दरम्यान 3 स्कोरबोर्ड वरती. रायझिंग स्टार लोणार या दरम्यान आता मात्र चेंडू आपल्याला चांगला पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी. पुढचा बॉल निलेश. यावेळेस फटका हवेत खेळत मिस टायमिंग आहे. झेल होऊ शकेल मात्र खराब क्षेत्ररक्षण झाला आहे. धावा इथनं मिळणार आहेत. अडवला गेला चेंडू आणि विकेट मिळू शकेल कदाचित आणि तेच झालं. कोऑर्डिनेशन आपल्याला नक्कीच पाहायला मिळत नाही या दोन खेळाडूंमध्ये आणि फलंदाज धावचीच्या माध्यमातून बाद. सांघिक यश. कोऑर्डिनेशन असणं खूप गरजेचं असतं. यस नो वेट या शब्दांचा वापर होणं खूप गरजेचं असतं धाव घेण्यासाठी. तर खेळाडू या दरम्यान बाद झाले आहेत. शुभम बाद झालेत. महेश येतो नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये. निलेशचं पहिलं षटक. या दरम्यान पुन्हा एकदा टॉपेज आहे. मिस टायमिंग आहे. झेल ड्रॉप. झेल सूडला गेलाय. एक धाव इथनं मिळेल आणि एका धावेच्या मदतीने धावसंख्या स्कोरबोर्ड वरती 5. निलेशचं पहिलं षटक दुसऱ्या फेरीतील हा पहिला सामना आपल्याला पाहायला मिळतोय. पुढचा बॉल ओव्हर द विकेट ऑन साइडला खेळलेत. चेंडू डीप मध्ये आला आहे स्वेलिकच्या दिशेनं. दरम्यान इथनं मिळेल एक धाव आणि एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 1 न जाते पुढे. एकूण धावा स्कोरबोर्ड वरती 6. पहिल्या षटकाचा खेळ मात्र कंप्लीट झालाय. पॉवर प्लेचा पहिला षटक कंप्लीट झालाय आणि पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी केली आहे निलेशनं. एक खेळाडू देखील बाद झालाय. धावसंख्या स्कोरबोर्ड वरती फक्त 6. एक गडी बाद. विलास. विलासचं दुसरं षटक ओव्हर द विकेटनं. गती कमी केली. हाफ ट्रॅकला शेड्यूलला पाठवला. या दरम्यान डीप मध्ये लॉंग लेगच्या दिशेनं क्षेत्ररक्षण चांगलं झालंय.
दरम्यान इथनं मिळेल ही एक धाव आणि एका धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या स्कोरबोर्डवरती 7 रन. एक खेळाडू बाद झालाय. रायझिंग स्टार्स लुना टीमच्या माध्यमातून सुरुवात शांत आपल्याला पाहायला मिळते. ईशानी आदित्य खेळतोय. 7 रन. विकेटने पाकफड जाऊन स्वारकाटचा फटका चांगला आहे, मात्र खेळाडू दूर वरनं येतील, चेंडूची उचलून फिक करतील. तोपर्यंत मिळतील या 2 धावा आणि 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 2 न जाते पुढे. 9 रन स्कोरबोर्ड वरती. षटक या दरम्यान दुसरं विलासचं. दुसऱ्या फेरीतील हा पहिला सामना. व विकेटनं पुन्हा एकदा ऑन साईडला खेळलेत. डीप स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षण चांगलं झालंय. एक धाव आणि एका धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या एकूण स्कोर कार्डवरती डबल डिजिट मध्ये दुहेरी अंकामध्ये 10. विलास आक्रमण करण्याचा प्रयत्न नक्कीच होतो बॅट्समनच्या माध्यमातून. चेंडूने बॅटचा संपर्क बरोबर येत नाहीये, टायमिंग होत नाहीये. तोपर्यंत इथनं एक धाव ही अजून मिळेल आणि एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 1 न जाते पुढे. 11 धावा स्कोरबोर्ड वरती. कीपर कडनं झाली आहे चूक. डायरेक्ट इथे देखील प्रयत्न केला. व्हाईट बॉलचा इशारा अंपायरचा. +1. एकूण या 2 धावा आणि 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 2 न जाते पुढे. 13 धावा स्कोरबोर्ड वरती. विलास ओव्हर द विकेट न बॉलचा इशारा अंपायरचा. पिचच्या बाहेर हा चेंडू असावा. जी विकेट आहे त्या विकेटच्या बाहेर. फ्री हिटचा देखील इशारा अंपायरचा आलाय आणि एक एक्स्ट्रा धाव देखील मिळेल. एक्स्ट्रा धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 14. ओव्हर द विकेटनं यावेळेस मात्र हा चेंडू चांगला आहे. फ्री हिटचा बॉल विलासच्या माध्यमातून. एका धावेने संघाची धावसंख्या 1 न जाते पुढे. 15 धावा. मिस टायमिंग आहे. चेंडू डीप मध्ये गेलाय. लॉंग ऑनच्या दिशेनं क्षेत्ररक्षण देखील चांगलं झालं. चेंडूची उचलून फिक करतील. तोपर्यंत या 2 धावा आणि 2 षटकांचा खेळ देखील कंप्लीट झालाय आणि 2 षटकांच्या अखेरीस संघाची एकूण धावसंख्या या दरम्यान स्कोर बोर्डवरती आपल्याला पाहायला मिळते 17. तिसऱ्या ओव्हरला सुरुवात होती. लखन ओव्हर द विकेट यावेळेस इनफिल्डच्या वरून खेळलेत. ऑप्टरच्या माध्यमातून फटका तर चांगले खेळले होते बॅट्समन. दरम्यान
एक धावीतनं मेल आणि एका धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या 1 न जाते पुढे 18 धावा स्कोरबोर्ड वरती. लखनचा पुढचा बॉल ओव्हर द विकेट. पाकवर जाऊन कट करण्याचा प्रयत्न, पुट्टुपाकचा वापर अजिबात नाहीये, जागेवर न खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू आणि बॅटचा कुठलाही संपर्क आला नाहीये. डॉट बॉल. धावसंख्या स्थगित. धावसंख्या स्कोरबोर्ड वरती 18 धावा. ऑन साईडला स्कोर ऑफ द विकेट खेळलेत. चेंडू डीप मध्ये येतोय स्क्वेअर लेगच्या दिशेनं. खेळाडू उपस्थित आहेत. तर चेंडूची उचलून फेक करतील तोपर्यंत आले आहेत या 2 धावा. 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 2 न पुढे जाते. वीस धावा. स्वी शीटच्या माध्यमातून खेळलेत. फटका तर खूप चांगला आहे आणि धावा देखील चांगल्या मिळतील. चौकार. पुन्हा एकदा दरम्यान ऑप्शनच्या माध्यमातून केलं थोडंसं खराब क्षेत्ररक्षण स्लीपर कव्हरच्या दिशेनं. दरम्यान इथनं मिळतील या 2 धावा आणि 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 2 न जाते पुढे 26 धावा स्कोर कार्ड वरती. ओव्हर द विकेट. स्लिप आउट झाले बॅट्समन. चेंडू आणि बॅटचा कुठलाही संपर्क नाहीये. डॉट बॉल. 3 ओव्हरचा खेळ देखील कंप्लीट झालाय आणि 3 ओव्हरच्या अखेरीस संघाची एकूण जी धावसंख्या आहे ती मात्र आपल्याला इथनं पाहायला मिळते स्कोरबोर्ड वरती 26. डिन्स ब्रेकरला विनंती की आपण जायचं मैदानाच्या आतमध्ये, पाण्याची मागणी केली जाते.
क्रिकेटमधील सर्वात सेफ फटका ज्याला म्हटलं जातं. चांगली सुरुवात डेट ओव्हरची आपल्याला पाहायला मिळते. गुड शॉट, चौकार. कमबॅक करत असताना पुन्हा एकदा गोलंदाज विजय पहिल्या बॉलवरती चौकार आल्याच्या नंतर आणि इथनं चुका आपल्याला पाहायला मिळत आहेत. 3 धावा एकूण धावून घेतल्या जातात आणि 3 धावेच्या मदतीनं 33 धावा. पुढचा बॉल यावेळेस फटका फसला. मिस टायमिंग आहे. झेल होऊ शकेल आणि झेल मात्र झाला ड्रॉप. 2 धावा ऑलरेडी धावून झाल्या आहेत. तिसरा देखील प्रयत्न केलाय आणि इथनं धावचीच्या माध्यमातून फलंदाज बाद. नरेश आलाय नवीन बॅट्समन. गावदेवी स्पोर्ट्स लोणाड आणि गावदेवी स्पोर्ट्स नानकर या पुढची लढत. बागफोडला जाऊन कट करण्याचा प्रयत्न होता. चिन्नूने बॅटचा संपर्क नाहीये मात्र अंपायरचा इशारा आला. व्हाईट बॉल. एक्स्ट्रा धाव इथनं मेल आणि एक्स्ट्राच्या मदतीनं संघाची धावसंख्या 1 न जाते पुढे. एकूण धावा 36. शपथ झाले बॅट्समन. चेंडूने बॅटचा संपर्क नाही. कीपर देखील बीट झालेत. दरम्यान इथनं बाईकच्या माध्यमातून धाव येते. अंपायरचा इशारा आणि एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 1 न पुढे जाते. 37. 37 धावा स्कोरबोर्ड वरती. विजय अंतिम षटकामध्ये पहिल्याच बॉलवरती चौकार आला होता. लेफ्ट आर्म गोलंदाज वेगवान चेंडू आणि इथनं धावचीची देखील संधी आहे आणि फलंदाज बाद. यश आला नवीन बॅट्समन. खराब क्षेत्ररक्षण आणि अजून काही धावा मिळू शकतील. 2 धावा तर ऑलरेडी धावून झाल्या आहेत आणि 2च धावा इथनं मिळतील आणि अशा प्रकारे
पहिली इनिंग देखील कंप्लीट झाली आहे आणि एकूण पहिल्या इनिंग मध्ये धावा बनवल्या गेल्यात 39 टार्गेट या मॅच मध्ये. टॉस आपण करूया. तर मान्यवरांच्या शुभ हस्ते आम्ही पुढच्या मॅचचा टॉस करतोय. दोन्ही टीमचे कॅप्टन आता इथे उपस्थित आहेत. मान्यवरांच्या शुभ हस्ते आम्ही भरतजी शेवा यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत पुढच्या मॅचचा. दुसऱ्या फेरीतील योगेश यांच्या शुभ हस्ते आम्ही टॉस करतोय. गावदेवी लोणार आणि गावदेवी नानकर. नामदेव पाटील नक्कीच मागणी आहे आणि तेच आलं आहे. आपण विनिंग टॉस कॅप्टनला थम्सअप देऊया. आज कुछ तुफानी करते त्यासाठी हा थम्सअप दिला जातोय. आणि विकी जिंकले आहे. काय डिसिजन क्षेत्ररक्षण अगोदरची टीम जी खेळली तीच आहे की काय बदलाव? सेम सेम. समोर मात्र नानकर संघ आहे. काय रणनीती कुठपर्यंत थांबवण्याचा प्रयत्न असेल? 40 पर्यंत थांबण्याचा प्रयत्न करू आणि ते आम्ही तुम्हाला ग्राउंड मध्ये दिसेल काय प्लॅन. नक्की शुभेच्छा विजयासाठी. टॉस महत्वाचा होता. नक्कीच होता पण जो डिसिजन होता तो लास्ट टाइम सारखाच आहे. सो नो इश्यूज. बॅटिंगच करायची होती. पहिल्या मॅच मध्ये 70 पेक्षा जास्त धावा बनवल्या. या मॅच मध्ये किती धावा बनवण्याचा प्रयत्न असेल? 50+ जाण्याचा नक्कीच प्रयत्न करू. शुभेच्छा विजयासाठी. एक चांगली मॅच आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल. गावदेवी लोणार विरुद्ध गावदेवी नानकर. मॅच आपण नक्कीच पहिल्या षटकामध्ये 7 धावा आल्या होत्या. लक्ष असू द्या कारण का तिसऱ्या धावेला खेळाडू बाद झाला होता तिसरी धाव घेत असताना. तर टार्गेट आता मात्र 41चा असेल. 40 धावा स्कोअर बोर्ड वरती आणि 41चा टार्गेट आहे. मॅच जेव्हा सुरू होईल आपण ऐकूया मजर खान यांचा आवाज. बहुत बहुत शुक्रिया राहुल. तो बिल्कुल जो ये स्ट्रोक खेला वहां पर बल्लेबाज ने हवा में खेल बैठे थे. लॉन्ग ऑन पे जो खिलाड़ी मौजूद लगभग उनके हाथ में गेंद आ ही गई थी. लास्ट मोमेंट पर गेंद हाथों से छटकती हुई 41 रनों के लक्ष्य का पीछा कर रही है इस वक्त चौधरपाड़ा. बीच वहां पर इनसाइड आउट स्ट्रोक. गेंद एक्स्ट्रा कवर की दिशा में जाती हुई 2 खिलाड़ियों गेंद के पीछे नहीं रोक पाएंगे. गेंद बाउंड्री के बाहर जाती हुई 4 रनों के लिए.
अच्छा स्ट्रोक खेला था वहां पर राम ने इस गेंद के ऊपर। फुलर लेंथ की गेंद थी। इस चौके की मदद से स्कोर 6 पर। इस बार अपने आप को जगह दिया वहां पर और लॉफ्ट कर दिया है गेंद को। देखना है क्या इशारा आता है वहां से। बाउंड्री के बाहर गेंद जाती हुई 1 बाउंस में। से राम बल्ले से जगह बनाकर इस बार इस गेंद को खेला था वहां पर। अच्छी शुरुआत मिलती हुई टाइगर स्पोर्ट्स चौधरपाड़ा को। जो टारगेट है वो 41 रनों का है। इस बार अच्छी गेंद वहां पर यॉर्कर लेंथ की गेंद थी। अपने आप को बचाते हुए खेला था इस बार राम ने। इस एक रन की मदद से स्कोर आगे पहुंचता हुआ 11 रन। जो आस्किंग रन रेट है उससे आगे चलती हुई इस वक्त चौधरपाड़ा। 40 रन है हर ओवर में। यहाँ से जो रन रेट है 10.15। भोलेश्वर इसी बीच वहां पर देखना ऑफ स्टंप से बाहर रही थी ये गेंद। वाइट का इशारा आता हुआ नाइक सर द्वारा। एक रन और जुड़ता हुआ स्कोर में। स्कोर आगे खिसकता हुआ इस एक रन की मदद से 41 पर। 41 का जो टारगेट अब रन यहां से हो चुका है 12। उसी बीच वहां पर खेलना कहीं और चाह रहे थे बल्लेबाज। कवर की दिशा में खेलने की कोशिश की थी। और उसी बीच वहां पर देखना है तीसरे रन के लिए निकल चुके हैं। तो अच्छी रनिंग बिटवीन द विकेट होती हुई 3 रन आ गए इस गेंद के ऊपर। स्कोर आगे पहुंचता हुआ इस 3 रन की मदद से 15 पर। अच्छी शुरुआत मिली है अब तक चौधरपाड़ा को। जहां पर पहला ओवर का खेल हम देख रहे हैं अच्छे रन बटोरे। उसी बीच वहां पर देखना स्लाइस किया है इस गेंद को। कवर की दिशा में गेंद जाती हुई एक बार फिर से बाउंड्री के बाहर ये गेंद 4 रनों के लिए। हमारे बीच में कैलाश काले जी आ चुके हैं। मैं आपसे विनंती करूंगा सर आपको हमारे वीआईपी डाइस पे आना है। ओवर की समाप्ति होती हुई 1 ओवर की समाप्ति पर बहुत बढ़िया टोटल बना लिया है टाइगर स्पोर्ट्स चौधरपाड़ा ने। 18 रन, सॉरी 19 रन हुए हैं। तो अच्छी शुरुआत मिली है यहाँ पर। और प्लस पॉइंट ये भी है चौधरपाड़ा के पास कि अब तक कोई विकेट भी नहीं गिरा है। दोनों ही बल्लेबाज वहां पर टिके हैं। जिसमें राम बहुत बढ़िया बल्लेबाजी कर रहे। अब तक 3 बाउंड्री लगाई है। राकेश 3 रनों पर नाबाद है। पहला ओवर महंगा साबित हुआ वहां पर भुवनेश्वर का, जहां पर 19 रन खर्च किए उन्होंने। अब देखना दूसरे ओवर के लिए आतिश को बुलाया गया है। पिछले पिछले मैच में आतिश ने बहुत बढ़िया गेंदबाजी की थी। अब उसी तरह की गेंदबाजी की जरूरत है। लोअर फुलटॉस गेंद वहां पर लॉफ्ट कर दिया इस गेंद को। मिड विकेट की दिशा में गेंद जाती हुई 6 रनों के लिए। पहली गेंद वहां पर आतिश की लोअर फुलटॉस गेंद थी और पनिश्ड किया इस गेंद को वहां पर बल्लेबाज राकेश ने। इस सिक्सर की मदद से स्कोर तेजी से आगे दौड़ता हुआ 25 पर।
एक बार फिर से, और ये भी जा रही है, चले गई 6 रनों के लिए, बैक टू बैक 2 सिक्सर। बिल्कुल यहां पर नायक बनते हुए अपनी टीम के लिए दोनों ही बल्लेबाज सिक्सर के हैट्रिक पर आ गए हैं। राकेश, फुल टॉस गेंद, बीमर गेंद, ये भी चले गई है 6 रनों के लिए, सिक्सर की हैट्रिक पूरी करते हुए वहां पर राकेश बल्लेबाजी देखने को मिल रही है। बिल्कुल बीमर गेंद, नो बॉल। जो रन चाहिए सिर्फ और सिर्फ 3 रन चाहिए। देखना है मिस टाइम स्ट्रोक है, फ्री हिट की गेंद रही थी। इस बार भी फुल टॉस गेंद कर बैठे थे वहां पर गेंदबाज, लेकिन मिस टाइम स्ट्रोक खेला, वहां पर बल्ले का ऊपरी सिरा लगा था, फ्री हिट की गेंद रही थी। अब यहां से जो रन चाहिए, 2 रन चाहिए इस मुकाबले को जीतने के लिए। देखने हैं वहां पर स्वीप के स्टाइल में इस गेंद को खेला था, 1 रन आ गया आता हुआ इस गेंद के ऊपर। कहीं ना कहीं यहाँ पर कमेटी का थोड़ा सा वक्त जरूर बचा है, और उसकी ज़रूरत भी है, क्योंकि आज के दिन जो मैचेस है 10 मैचेस है, जिसमें से ये 6ठा मुकाबला हम देख रहे हैं। अभी इसके बाद भी और 4 मुकाबले, जिसमें एक मेगा फाइनल और एक सेमीफाइनल का मुकाबला रहेगा। तो इसी के साथ इस मुकाबले को जीत लिया है टाइगर